ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी अयोध्येतून आहे। गुजरातच्या बडोद्यामधून 108 फूट लांब अगरबत्ती अयोध्येत दाखल झालेली आहे। भरवाड समाजाने ही अगरबत्ती तयार केली आहे। मोठ्या ट्रकमधून ही अगरबत्ती अयोध्येत दाखल झालेली आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्या सोबत थेट अयोध्येतून जोडले गेलेत। प्रदीप, 108 फूट सगळ्यात मोठी अगरबत्ती ही गुजरातमधून सध्या अयोध्येत दाखल झालेली आहे। सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर संपूर्ण अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळ्याचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक जण जो तो आपापल्या भावनेनं राम मंदिरासाठी योगदान देतो आणि आपण पाहतोय की राम मंदिराच्या सोहळ्यासाठी गुजरातमधल्या वडोदरा इथल्या बडवार समाजानं ही 108 फूट लांबीची अगरबत्ती जी आहे ती तयार केलेली आहे। मोठ्या ट्रकमधून ही अगरबत्ती जवळपास 8 ते 9 दिवसांपासून अयोध्येच्या दिशेने येत होते आणि ही अगरबत्ती जी आहे ती आता अयोध्येमध्ये दाखल झालेली आहे। आपण पाहतोय की 108 फूट लांब इतकी ही अगरबत्ती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। बडवार समाजाचे सगळे कारागीर जे आहेत ते जवळपास 6 महिने ही अगरबत्ती तयार करण्यासाठी काम करत होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अगरबत्तीला लोखंडी कोटिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे, जेणेकरून अगरबत्तीचा सुगंध जो आहे तो हवेनं जाणार नाही आणि त्याचबरोबर हवेनं ही अगरबत्ती जी आहे ती विरघळणार नाही याची खबरदारी या ठिकाणी घेतली गेलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जवळपास 108 फूट लांब, म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की अगरबत्ती नेमकी कशी बनवली असेल। मात्र आयुर्वेदिक सगळी जडीबुटी जी आहे ती या अगरबत्तीमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस ही अगरबत्ती प्रज्वलित केली जाईल जवळपास 1.5 महिने ही अगरबत्ती जी आहे ती प्रज्वलित राहील आणि सुमारे 20 किलोमीटरचा परिसर जो आहे तो या अगरबत्तीच्या सुगंधानं उजळून जाईल अशा पद्धतीचा खरं तर आशावाद जो आहे हे सगळे कारागीर व्यक्त करताना पाहायला मिळतात। मात्र आपण जर याची लांबी बघितली तर 108 फूट पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जिथं दुसरं टोक आहे त्या ठिकाणी ही भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। जो तो येतोय प्रत्येक जण या मोठ्या अगरबत्तीसोबत फोटो काढताना पाहायला मिळतोय, व्हिडिओ काढताना पाहायला मिळतोय, कारण याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेला होता आणि अखेर गुजरातमधल्या वडोदरामधून 108 फूट लांबीची ही अगरबत्ती जी आहे ती मोठ्या ट्रकमधून आणण्यात आलेली होती, ती अखेर अयोध्येमध्ये दाखल झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती भक्त जे आहेत ही अगरबत्ती पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। 22 तारखेच्या राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं ही अगरबत्ती जी आहे ती प्रज्वलित केली जाईल आणि 22 तारखेला ही अगरबत्ती 22 तारखेला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।